IPLचा थरार सर्वत्र चालू आहे। प्रत्येक सामना हा अतिशय रोमहर्षक पद्धतीने खेळला जात आहे। त्यामुळे प्रत्येक संघ विजयासाठी प्रयत्न करत आहे। त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग हे पारंपरिक प्रतिस्पर्धी यांच्यात सामना होणार आहे। दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहे। त्यामुळे चेन्नई सुपर किंगचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी मुंबईला हरवण्यासाठी महेंद्रसिंग धोनी याच्या सल्ल्यानं दोन संघात महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत आणि मुंबई विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी जे आपल्या धुरंधर असे 11 खेळाडू निवडलेले आहेत त्या 11 खेळाडूंची माहिती, तसेच हा सामना कधी होणार आहे, किती वाजता चालू होणार आहे, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी रोहित कुलकर्णी क्रिकेट विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। क्रिकेटच्या नवनवीन माहितीसाठी क्रिकेट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इतरांनाही शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सामना IPL मधील 29वा सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे। हा सामना खेळण्यासाठी सर्वच खेळाडू अतिशय आतुर झालेले आहेत। त्यामुळे ऋतुराज गायकवाडनं आपल्या संघाची निवड करताना कर्णधार म्हणून स्वतः ऋतुराज गायकवाड हा सलामीला येणार आहे। तो अतिशय चांगला उजव्या हाताचा खतरनाक असा बॅट्समन आहे। त्यानं आपल्या बॅटिंगनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। एक उमदं नवीन नेतृत्व तयार होत आहे आणि त्याच्या बॅटिंगकडे अतिशय क्लास आहे। त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। त्यांचा दुसरा सलामीवीर हा त्यामध्ये संघात बदल करण्यात आलेला आहे, कारण चेन्नईचा नेहमीचा डेव्हिन कॉनवे हा खेळत होता, पण तो जखमी झाल्यामुळे त्याला मागील 5 सामन्यात संधी मिळालेली नव्हती। तो आता पूर्णतः बरा झालेला आहे। त्यामुळे रचिन रवींद्र याला संघात अगोदर स्थान देण्यात आलेलं होतं, त्याच्या ऐवजी आता डेव्हिन कॉनवे खेळणार आहे। डेव्हिन कॉनवे हा अतिशय उत्कृष्ट असा डावखुरा फलंदाज आहे। त्यानं मागील IPL मध्ये ऋतुराज बरोबर अतिशय चांगली सलामी दिलेली आहे, त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असणार आहे तो म्हणजे मुंबईचा अजिंक्य रहाणे, अतिशय अनुभवी खेळाडू आहे। मुंबई रणजी संघाचा तो स्वतः कर्णधार होता। त्यानं वानखेडे स्टेडियम मध्ये अतिशय अनुभव आहे, त्याच्याकडे त्याचं होम ग्राउंड आहे। त्यानं मागील IPL मध्ये अतिशय तगडी अशी बॅटिंग करून मुंबई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून दिलेला होता। त्यामुळे त्याला संघात उत्कृष्ट अनुभवी खेळाडू म्हणून ठेवण्यात आलेला आहे। चौथ्या क्रमांकाचा खेळाडू असणार आहे तो म्हणजे शिवम दुबे, डावखुरा अतिशय उंचापरा खेळाडू आहे। तो उंच षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे। तो चांगली उजव्या हाताने बॉलिंगही करतो। त्यामुळे चेन्नईला धावगती वाढवण्यासाठी शुभम दुबे याला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 5व्या क्रमांकाचा खेळाडू असणारा डॅरेल मिचेल, हाही न्यूझीलंडचाच खेळाडू आहे। तो मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करतो, तसंच तो बॉलिंगही करण्यात प्रसिद्ध आहे। त्यामुळे तो ऑलराऊंडर असल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले आहे। त्यानंतर 6व्या क्रमांकाचा खेळाडू असणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी। धोनी हा विकेटकीपर बॅट्समन असणारा, त्याला वरल्या क्रमांकावरती खेळावं लागेल, कारण धावगती वाढवण्यासाठी आणि तसेच त्याला बॅटिंगला चान्स मिळत नाही। त्यामुळे तो नंबर 6 वरती येऊन संघाला एक चांगली मजबूत अशी संघासाठी तो खेळू शकतो। त्यानंतर 7व्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असणार तो म्हणजे रवींद्र जडेजा। रवींद्र जडेजा अतिशय उत्कृष्ट फिरकी बॉलर आहे आणि तो शेवटच्या षटकामध्ये धावगती वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळे रन रेट वाढवण्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 8व्या क्रमांकाचा खेळाडू असणार त्यामुळे समीर रिझवी हा खेळणार आहे। तो चांगला फिनिशर आहे, त्याच्याकडे उंच फटकेबाजी करणे आणि धावफलक वाढवण्यासाठी त्याला 8व्या क्रमांकावरती ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे 9व्या स्थानी शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिलेलं होतं मागल्या सामन्यामध्ये, कारण दीपक चहर हा जखमी होता। दीपक चहर हा पूर्णतः तंदुरुस्त झालेला आहे, त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। 10व्या क्रमांकाचा खेळाडू असणारा तुषार देशपांडे हा चांगला फास्ट बॉलर आहेच। तो अष्टपैलू बॉल बॅटिंगही त्याने रणजीमध्ये शतक ठोकलेलं आहे, त्यामुळे तुषार देशपांडेला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। 11वा खेळाडू असणारा मुस्तफिर रहीम हा बांगलादेशी डावखुरा बॉलर आहे, त्याला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वतिशा पतिराणाला संघात स्थान देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे धुरंधर असे 11 खेळाडू आहेत, ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील, कारण हा मुंबई हा पारंपरिक
खेळाडू संघ आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधासाठी अधिक चांगला धावफलक निर्माण करण्यासाठी 11 खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, चेन्नई जिंकेल का मुंबई इंडियन्स जिंकेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ कसा झाला हे सांगा. धन्यवाद.